नमस्कार, मी आरती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहे पनीर भुर्जी। पनीर भुर्जी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण आज माझी पद्धत मी तुम्हाला सांगते। सर्वात प्रथम एक मोठा टोप घ्यायचा आणि तिच्यामध्ये तेल टाकायचं आणि तिच्यामध्ये कढाई मसाला टाकायचा। कढाई मसाला आपण घरच्या घरी बनवला आहे। त्यात आपण मसाल्यामध्ये आपण धणे, बडीशोप, मिरे, लाल मिरची, मसाला इलायची, तेजपत्ता, हिरवी इलायची एवढ्याचा वापर केलेला आहे। कढाई मसाला फ्राय झाला की तिच्यामध्ये जिरं टाकायचं आणि जिरं थोडंसं फ्राय झालं की आपण याच्यामध्ये अद्रकीचे बारीक बारीक तुकडे करून टाकले होते आणि त्याचबरोबर हिरवी मिरची आणि 3 कांदे बारीक करून याच्यामध्ये आपण टाकलेले आहे। कांदा हलकासा नरम झाला की याच्यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचं आहे। बेसन चांगल्या प्रकारे आता इथं आपल्याला होऊ द्यायचं आहे, असं खमंग बेसन होऊ द्यायचं आहे इथं। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं। कांदा आणि बेसन छान ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। इथं मी दरदरा कुटेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी फ्राय झाली की याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटे बारीक करून याच्यात आपण टाकलेले आहे। आता मसाल्यामध्ये इथं मी काय काय मसाले घेतले आहे ते सांगते। लाल मिरची, धनिया पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, किचन किंग मसाला आणि हळद। सुके मसाले टाकले की छान परतून घ्यायचे आणि परतणं झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर पण मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आणि मसाला परतणं झाला की इथं आपण मटार, सिमला मिरची आपण याच्यामध्ये टाकू शकतो, पण इथं मी मटार, सिमला मिरची काही वापरलेलं नाही। डायरेक्ट आता इथं मी पनीर टाकणार आहे। पनीर आपण खिसून घेतलेलं आहे, खिसूनच घेऊन टाका। पनीर टाकलं की सर्व एकजीव करून घ्यायचं आणि पनीर आणि हा मसाला छान एकत्र करून छान परतू द्यायचं। म्हणजे ह्या पनीरला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आणि तेल सुटलं की समजून द्यायचं आपली पनीर भुर्जी रेडी आहे। मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। पनीर भुर्जी आपण भाकरी सोबत, चपाती संग, नान सोबत आणि किंवा डाळ भात सोबत पण खाऊ शकतो। अशाच प्रकारे हॉटेलमध्ये पण पनीर भुर्जी बनवली जाते आणि खूप महागाची भेटते, म्हणून घरच्या घरी नक्की करा। चला बाय, टेक केअर।